निरंजनजी डावखरे आपल्यासोबत आहेत. आपण बातचीत करणार आहोत. सलग तिसऱ्यांदा कोकण पदवीधर मतदारसंघामधून विजयी झालेल्या हॅट्रिक मारलेली आहे. महाविकास आघाडीचं खरं तर पहिल्यांदा या ठिकाणी आपल्यासमोर आव्हान होतं. विजयी झाल्यात, काय प्रतिक्रिया? नाही, या मतदारसंघामध्ये ज्याच्याकडे कार्यकर्त्यांचं जाळं आहे तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकतो हे आपल्याला माहिती आहे. आणि त्याच्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्याची जी मेहनत या मतदारसंघामध्ये झाली आणि माननीय फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून संघटनात्मक जे आम्ही राज्यामध्ये काम करतोय आणि चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे कोकणामध्ये काम झालं, त्याचबरोबर राज्यामध्ये माननीय शिंदेसाहेब आहेत, माननीय अजितदादा आहेत, त्याचबरोबर मनसेचे मोठी ताकद माननीय राजसाहेबांच्या माध्यमांनी भेटली, आठवले साहेबांची भेटली, सर्व पक्षाची आणि डावखरे साहेबांच्या बरोबरशी संबंधित असलेले जे मित्रपरिवार आहेत, जे पक्षविरहित आहेत, तेही सगळे जोडून या मतदारसंघामध्ये एक मोठी ताकद त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. आपण जर पाहायला गेलं तर सुरुवातीपासून असं म्हटलं जात होतं की महाविकास आघाडी मोठ्या प्रमाणात तयारी करते, त्याच्यामुळे तुमची हॅट्रिक जी आहे ती महाविकास आघाडी रोखेल अशी जी आहे ती महाविकास आघाडीकडून प्रचार केला जातो. नाही, पण आपण बघतोय, मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की ज्या ताकदीने या इकडे महायुतीचा कार्यकर्ता उतरलेला आहे त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये आमचा विजय निश्चित होता आणि आम्ही 1 लाख क्रॉस करू हे आमची पहिल्यापासून आम्ही मतदारसंघामध्ये फिरत असतानाही लोकांचा कल दिसत होता, कार्यकर्त्याची तेवढी मेहनत दिसत होती आणि काम दिसत होतं. हॅट्रिक मारलेली आहे. पुढे पार्श्वभूमी कशा पद्धतीने असेल, कारण की ज्या पद्धतीने सलग 3 टर्म ज्या आहेत त्या एकाच मतदारसंघांमधून निवडून आलेला आहात, मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा देखील सुरू आहे. या पार्श्वभूमीवरती काही वरिष्ठांशी बोलणं? नाही, याच्यामध्ये जे पक्ष संघटना काम देईल ते प्रामाणिकपणे करीन आणि पक्ष संघटनेचं काम करण्यामध्येच खऱ्या अर्थाने आनंद मला भेटतो. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. सलग तिसऱ्यांदा जी आहे ती निरंजन डावखरे यांचा कोकणामधून विजयी झालेला आहे. मी पक्षाशी निष्ठेने काम करेल आणि जी पक्ष जबाबदारी देईल ती पूर्ण करेल अशी प्रतिक्रिया जी आहे ती निरंजन डावखरे यांनी दिलेली आहे. कॅमेरामन संतोष कदमसह निवृत्ती वाबर, TV9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.